आपण चाललोय दर्शनाला. भरपूर दुकान आहे. कितीला आहे रे दादा? कितीला? 50. तेरात आलोय दर्शनाला. तेरात आलोय आपण. खूप गर्दी दर्शनाला. चला रथाचं दर्शन घेऊ. चे दुकाने सगळे प्रसादाचे. खेळणींचे दुकानं, फुलझाड, पण या वस्तू घेतल्या बरं का हॉटेलसाठी. गर्दी खूप. बेळीचं दुकान आहे. हा चांगलं आहे नाही का. चुली पण आहे. तर शेराचं माप बघताय. शेर, सव्वा शेर, पावशर. तर हे जुने माप आहे बरं का आपले. आता कसं आपण अर्धा किलो 1 किलो पावशर असं म्हणतो. हे जुने बघतोय आपण. नाश्ता करायला आलोय. ही आपली यात्रेची खरेदी. हॉटेल आहे छान. इथं नाश्ता करतोय. या मिसळ खायला. बादली खूप आवडली बघा किती छान आहे. छोटे भेळ घेतोय आपण. आराध्यासाठी बॉल बघतोय. पण इथं छान छान बावले दिसले. समोर फुल झाड आहे. बघू आता काय आवडतं. इथे एक झाड झोपी गेले. मला वाटलं पुढं पुढं उसतोड. चला इथं संक्रांतीचं डेकोरेशन झालेलं आहे. तर इथं हळदी कुंकू आणि असं फुलांनीच केलं आहे. इथं हळदी कुंकू, तिळगुळ, मिरपीन, बांगड्या बेलटेकच्या. इथं आपली नथ, डोरलं, ठुशी, मणी मंगळसूत्र. इथं आपला छल्ला. इथं मिरपीन आहे. इथं बांगड्या. आणि आपल्या जेवढं सवसणीचं हे येते. तिळगुळाचे लाडू, हरभरा, रताळ, सॉरी डेकोरेशन केलं आहे मकर संक्रांत स्पेशल. तर इथे आपल्या ओंब्या. तर जे जे हिवाळ्यात येतं आपल्या शेतामध्ये त्याचं हे असतं. तर इथं ओंब्या, वटाणा, गाजर, हरभरा, तिळाचे लाडू. त्याची रेसिपी आलेली नक्की बघा. घेतले का? त्याच्या चला इथं चालू आहे रांगोळी डेकोरेशन. तर इथं लाल हे टाकून घेतलंय मी देवाचं. आणि इथं सफेद फुलांनी डेकोरेशन करायचं. तर सिंपल पद्धतीने करायचं आहे. चला बघू.
तुमच्याकडे जर वेळ कमी असला तर नक्की या पद्धतीने करा डेकोरेशन. आपल्याकडे हळदी कुंकू असतं तर कमी वेळात झटपट पटापट असं करायचं. तर चला असं सोब्याचे तिनं बाई काय बोलती. मुलांचं भविष्य घडवणार असते कारण ते निर्धास्त असतात. माझा मुलगा इथे याची त्यांना खात्री असते. एक ठेव. हे तर चालू आहे फोटोशूट. सुनबाईची पहिली संक्रांत आहे. तर चला इथं चालू आहे व्हिडिओ. तर हे डेकोरेशन बघितलं तुम्ही, हे पण बघितलं. इकडे झालेली आहे देवपूजा. तर फोटोग्राफर आराध्य आणि इकडं इकडं हे पण केलंय कोपऱ्यात छान. चला छान नाही तळ्यावरून आलो नाशिक इथं एवढं केली आहे मोठाखट. आणि ही नाही तळ्यावरची खरेदी. चला इथं तिसरं डेकोरेशनचं चालू आहे फोटोशूट, काही व्हिडिओ. तर हे पण केलं होतं. तर असं तुमचं जर कोपरा फर्निचरचा असेल तर असं छान डेकोरेशन नक्की करा. इकडं ताट आहे सजवलेलं. हे आपला सगळा मांस आहे सवासणींचा. आणि इथं असं डेकोरेशन. तर हे पण छान करू शकता तुम्ही हळदी कुंकवासाठी. असं कोपरा. सुनबाईचा मेकअप. तर कसं वाटलं आहे साधा सिंपल. हाय करते तुम्हाला. तर चला आता यातलं कुठलं आवडलं डेकोरेशन कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता चाललं इथं व्हिडिओ आणि फोटो पाहायचे का मग. पप्पा म्हणशील काहीतरी केलंच पण काम आज घरी राहिलं रिकामे नाही राहिले. मी चालूच नव्हता का. अरे पाय पाय. हां